नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा स्टाफुल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ना मंडळी, आज आमची 5वी ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची. म्हणजे आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले. 5 वर्षापूर्वी ह्या निरागस देव माणसासोबत माझं लग्न झालं होतं, जे की त्यांचं असं म्हणणं आहे छान असं अरेंज मॅरेज झालं होतं. पण काय बोलत अरे बापरे, हे का केलंय बरं? दोघा बाप लेकाने असं का केलं सांग बरं. काय करू? का गरमीमुळे चालत नव्हती अक्कल म्हणून दोघांनी केले टक्कल. अशातला काय भाग आहे का? वा वा कवी. काय वाजव बाबू? असं काय सुचलंय मला बरं? हे काय वाजव? कसं काय सुचलंय? ए डोसा अण्णा, इडली बनव, चलो डोसा बनव. आमचा हा जो शेफ आहे ना, तो जो डिरेक्टली हातावरतीच देतो डोसा बनवून. हा द्या, पापाच्या हातावरती डोसा द्या. अरे बापरे, भाजलं ना. चटणी द्या त्यासोबत, चटणी त्यासोबत चटणी पण द्या. चटणी द्या. चटणी संपत आली वाटतं. खूपच असं असं एकदम खरडून देत आहेत. आता चपाती बनवा. चपाती बनव. चपाती काय बनवतोय तू? काय? बिल्ली? इडली बोलायचं, बिल्ली नाही. बस ना, किती फास्ट बनवताय तुम्ही. कच्च्याच इडल्या सर्व करताय. हा जो नवरा आहे याला जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती असते, किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती पण करून घ्यायचं असतं की हे असं काय तसं काय. आणि फक्त ह्यांना एकच गोष्ट माहिती नाहीये, माहिती नसते ती काय. सांग बरं की बायकोला काय पाहिजे आणि तिला राग कशामुळे आलाय नेमका. एवढी साधी गोष्ट कळत नाही त्यांना. आणि बाकी एकदम पॉलिटिक्स, क्रिकेट, म्हणजे सगळं देशात काय चाललंय, कुठं युद्ध चाललंय, कोणासोबत चाललंय, सगळ्या गोष्टींची माहिती माझा नवरा ठेवतो. हा, फक्त एवढीच गोष्टीची माहिती ठेवत नाही की बायकोला राग कशा चाललाय किंवा तिला काय पाहिजे. असं का बाबा? बायकोला कुठल्याही गोष्टीवर राग येतो, त्याला काय कळणार आहे? कुठल्याही गोष्टीवर मी काय मूर्ख आहे? कोणत्याही गोष्टीवरून राग यायला मला? सही बोले ना अभी. बरं, आजचं मला प्लॅन काय सांगा. मस्त आराम करायला सुट्टी. तुम्ही गेले 5 वर्ष आरामच करताय हो. सुट्टीच्या दिवशी काम कोण करतोय? आराम करतोय, काम कोण करतोय? सुट्टीच्या दिवशी सांगते मी, रोजचं नाही बोलत आहे मी. सुट्टीच्या दिवशी आता माझा मागे जो कप दिसतोय तो चहा पिला ना मस्त. तो माझा आहे. बरं चला सांगा, आज काय करायचंय? 5 वर्ष पूर्ण झाले, मग सरकार हेच ठेवायचंय की बदलायचंय? काय निर्णय आहे? काय सरकार आधी विचारावं लागेल. कोणाला विचार? निवडणूक आयोगाला विचारावं लागेल. निवडणूक आयोगाला आहे. पोरग काय करताय? राघव बाबू. तर आत्ताच बघितलंय तुम्ही, आमची मस्त इडली आणि डोसा वगैरे नाश्ता आमचा मस्त झालेला आहे. आता बघूया तिथून पुढे नवरा काय करतोय का माझ्यासाठी, कुठे जातोय का बाहेर, काय सरप्राईज वगैरे. पण गेले 15 दिवस झालं हिंट देऊन झाल्यात सगळ्या. मला ही गोष्ट आवडते रील्सद्वारे. मुळात पहिली गोष्ट तर रील्स बघायची नसते आम्हाला. ती शेअर केलेली रील्स फक्त सीन करून सोडायची असते. कधी कधी तर ती सीनही नाही करत. आणि मग आता मी तर म्हणजे एकदम माझे 100% दिलेले आहेत की मी सगळं सांगितलं मला काय. कामाच्या माणसांना टाइम नसतो रील्स वगैरे बघण्याचा. मॅच असल्यावर मॅच दिवसभर थोडीच असते, संध्याकाळी असते मॅच. मी पण दिवसभर नाही बोलत तुमच्यासोबत. मोबाईल ठेवून देतो. ओ काय बॉल. आता ह्याला पापाचं मिनी व्हर्जन दाखवते. काय करायचं बाबू? बॅटिंग करायची. ओ बापरे, करा करा. छप्पक. अरे बापले.
टप्पा आणा. नाव काय? तुझं नाव काय रे? ए ए तुझं नाव काय? तुझं सांग. पापाचं नको दागुल सांगू, तुझं सांग. तुझं नाव सांग ना. तुझं सांग. ए राघव कोणाचं नाव आहे रे? राघव कोणाचं नाव आहे? राघव कोणाचं नाव आहे? राघव नाव कोणाचं इकडे बघशील का? आहे? ए अबे चले. होय? बाबू तुझं नाव काय? तुझं नाव काय सांग आधी. राघुल नाही. तुझं नाव काय? पापाचं. औ फोर. हा मला. हा राघव, पापाचं नाव काय रे? पापाचं नाव काय? आणि मम्माचं काय नाव? मम्माचं मम्माचं का नाही? काय नाव आहे बाबू? काय नाव आहे? आणि काकीचं नाव काय रे राघव? काकीचं काकीचं नाव काय? काकीचं तू सगळ्यांचं दागून काय बोलतोय रे? बाबू काकीचं नाव काय? काकीचं काकीचं नाव काय? काकीचं नाव काय? दीदी का? मी अशी काही रेडी झाली आता, बाहेर जाण्यासाठी तयार झाली. ऊन तर खूप आहे, पण आता बघूयात कुठेतरी जाऊन येऊयात. थोडासा म्हणजे थोडा वेळ जरी बाहेर गेलं तरी थोडं बरं वाटतं. त्यामुळे मी मस्त अशी छान तयार झाली आहे. आणि राघवला मम्मीकडे सोडणार आहे, कारण बाहेर पण बरंच ऊन वगैरे लागते. त्यामुळे त्याला म्हटलं मम्मीकडेच सोडावं. आणि आम्ही दोघे बाहेर जाणार आहे. तेच साहेब त्याला मम्मीकडे सोडायला गेले. तोपर्यंत मी छान रेडी झाली आहे. तर चला आता बघूयात, जाऊयात बाहेर. तर आम्ही आज घरातून निघालो होतो आणि इथे दर्शन गणपतीचे सारसबाग. मी फर्स्ट टाइम सारसबागेत आलो होते आणि दुपार असल्यामुळे ते बाकीचं गार्डन वगैरे बंद होतं. मग आम्ही गणेशाचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर येऊन पाणीपुरी खाते. आणि घरून निघताना पोटभर भांडण झालं होतं, त्यामुळे खूप भूक लागली. म्हणून येतानाच नाश्ता केला होता आणि आता परत थोडीशी भूक लागली, त्यामुळे पाणीपुरी खाल्ली. तर बघूयात पुढे काय करतोय नवरा. का देतो का?